पुण्यातील काँग्रेस भवन परिसरामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली। पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांकडून तपासणी देखील सुरू झाली आणि सुरक्षेच्या कारणास्तव आता परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, ती आपण पाहूया। पुण्यातल्या काँग्रेस भवन परिसरामध्ये आपण पाहतोय की भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक जी आहे ती झाली आणि ही गाडी जी आहे आपण पाहतोय की दगडफेकीमध्ये फुटलेली पाहायला मिळते। घटनास्थळावरती आपण पाहतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। ते संपूर्ण काँग्रेस भवन परिसरामध्ये या ठिकाणी त्यांच्याकडून पाहणी जी आहे ती केली जाते। या ठिकाणी आपण पाहतोय की डीसीपी जे आहेत ते संपूर्ण या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेत आहेत। सर, पंचनामा आपण करतोय का आणि कारवाई केली जाईल? नाही, या ठिकाणी परिस्थिती शांत आहे आणि प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आम्ही या ठिकाणी बंदोबस्त लावून ठेवलेला आहे। मग पंचनामा केला जाईल का? म्हणजे गाडीचं नुकसान झालेलं पाहायला मिळते। कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, त्याची कारवाई किंवा जी प्रोसिजर आहे ती केली जाईल। जे काही कायदेशीर प्रोसिजर असतील ते पोलीस नक्कीच करतील। एका कार्यकर्त्याच्या डोक्याला सुद्धा गंभीर जखम जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी आपण पाहतो की काँग्रेस भवन परिसरामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विकी सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।